पावसाबद्दल सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे। अरबी समुद्राने बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय आणि त्यामुळेच पुढील 4 तासांमध्ये पावसाचा धुमाकूळ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। जरी वातावरणामध्ये सध्याला या ठिकाणी आता पावसाचं वातावरण जरी नसेल तरी सुद्धा 4 तासांमध्ये मुसळधार पाऊस या ठिकाणी आता पडणार असल्याची आत्ताच बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। आता पंजाब डक जे आता हवामान अभ्यासक आहेत त्यांनी सुद्धा महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिल्या। तसेच हवामान खात्याकडून सुद्धा पावसाचा इशारा या 17 जिल्ह्यांना पुढच्या 4 तासानंतर देण्यात आलाय। आता मुंबईकडून या महत्त्वाच्या 17 जिल्ह्यांमध्ये पाऊस पुढच्या 4 तासांमध्ये धुमाकूळ घालणार आहे। यामध्ये नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहणार आहेत। सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचं तुम्हाला पुढच्या 4 तासांमध्ये या जिल्ह्यात बघायला मिळेल। आताच हवामान खात्याने सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हवामान खात्याचा नवीन अंदाज या ठिकाणी जाहीर केलाय। त्यामध्ये पुढच्या 4 तासानंतर या 17 जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार असल्याची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। जरी वातावरणात तुम्हाला ऊन दाखवत असेल, जरी वातावरण या ठिकाणी कोरडं जाणवत असेल तरी सुद्धा पुढच्या 4 तासांमध्ये काळे काळे ढग तयार होऊन मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे। मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे शेतकरी वर्ग जे पेरणी केलेत त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। ढगफुटीचा इशारा या ठिकाणी आता देण्यात आला आहे। विनाकारण या ठिकाणी घरातून बाहेर पडू नका, अशा प्रकारची परिस्थिती सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये होऊ शकते। 4 तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाच्या माध्यमातून कुठे कुठे देण्यात आलाय। पावसाबद्दल चिंता करायला लावणारी बातमी म्हणावी लागेल। हवामान खात्याकडून गंभीर इशारा या ठिकाणी अनेक भागांना देण्यात आलाय। काही भागामध्ये रेड अलर्ट, काही भागामध्ये येलो अलर्ट या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलाय। पुढील 4 तासानंतर आज मोठ्या गारपिटीसह वादळी वाऱ्याचा देखील धोका यामध्ये वर्तवण्यात आलाय। आजपासून परत एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। काल ज्या जिल्ह्यामध्ये पावसाने आता या ठिकाणी आता हजेरी लावली होती ते जिल्हे मी सांगितले होते, हवामान खात्याकडून त्या जिल्ह्यांची लिस्ट सांगितली होती। त्या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडून अनेक भागामध्ये गारपिटीचा पाऊस त्या ठिकाणी काल सुद्धा पडलेला आहे। आज नवीन महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये पुढील 4 तासानंतर गारपिटीसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता यामध्ये वर्तवण्यात आल्या। काही जिल्ह्यामध्ये अचानक वातावरण या ठिकाणी तयार होऊन ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी ही बातमी आता चिंता करायला लावणारी या ठिकाणी म्हणावं लागेल। कारण 1000 किलोमीटर लांबीचा एक वादळी ढग महाराष्ट्राच्या दिशेने पुन्हा पुन्हा या ठिकाणी सरकू लागलाय आणि हा ढग पूर्णपणे या ठिकाणी पाण्याने भरलेला आहे। काळा काळा ढग आहे। या ढगांची लांबी खूप मोठी आहे। मुंबईकडून हे ढग आता तुमच्या जिल्ह्याकडे पुढे पुढे सरकू लागले आहेत आणि 4 तासानंतर पावसाचा धुमाकूळ तुम्हाला पाहायला मिळेल। सध्या जरी वातावरणात ढग तयार झाले नसतील, तुम्हाला जर ऊन या ठिकाणी सध्याला वातावरणात दिसत असेल तरी सुद्धा पुढच्या 4 तासांमध्ये असे काही काळे काळे ढग तुमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तयार होतील जे पाण्याने पूर्णपणे भरलेले असणार आहेत आणि यामधून इतका धोधो पावसाला सुरुवात होईल की ज्यामध्ये गारपिटीसह मोठ्या वादळी वाऱ्याचा देखील समावेश असल्याचं सांगण्यात आलंय। हवामान विभागाचा संपूर्ण महाराष्ट्राला अर्जंट इशारा यामध्ये देण्यात आलाय। चक्क या ठिकाणी 1000 ते 1500 किलोमीटर लांबीच्या महाकाय ढगांची एक मोठी फौज महाराष्ट्राच्या दिशेने अरबी समुद्राकडून आता या जिल्ह्यांकडे वाटचाल करू लागल्याची मोठी बातमी समोर आली आहे। हवामान खात्याने यामुळे आजपासून अनेक जिल्ह्यांना गंभीर इशारा दिलाय। मुख्यमंत्र्यांनी देखील या महत्त्वाच्या 17 जिल्ह्यांमध्ये कलेक्टरांना आदेश देण्यात आलेत की या ठिकाणी आता सर्वांनी सावध राहण्याच्या सूचना यामध्ये देण्यात आलेत। भयानक गारपिटीसह अनेक भागामध्ये नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। कारण यामध्ये गारपिटीमुळे सुपडा साप देखील अनेक भागामध्ये होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढील 4 तास या ठिकाणी तुमच्याकडे बाकी आहेत। 4 तासानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मोठ्या पावसाला सुरुवात होईल। फक्त पाऊस असता तर जास्त धोका नसला असता, परंतु यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे सर्वात मोठा धोका या 17 जिल्ह्यांसाठी आता जाहीर करण्यात आलाय। सध्या जरी वातावरणाकडे जर बघितलं तर वातावरण पावसाचं जरी तुम्हाला वाटत नसलं तरी याला हलक्यात अजिबात घेऊ नका। पुढील 4 तासांमध्ये असे काही या ठिकाणी अचानक काळे काळे ढग तुमच्या डोक्यावरती तुम्हाला दिसून येतील ज्यामध्ये पाणीच पाणी भरलं असेल आणि एकदा का पाऊस ओकायला सुरुवात झाली तर भयंकर मोठ्या गारपिटीसह मुसळधार पाऊस या ठिकाणी होऊन आता पेरलेले जे अनेकांचं आहे तर ते बांधाचं ठिकाण असेल तर नुकसान होण्याची शक्यता आहे।
कोणत्या जिल्ह्यामध्ये आज नेमकं किती वाजता पावसाला सुरुवात होणार आहे, गारपिटीचे कोणते जिल्हे वर्तवण्यात आलेत, वादळी वाऱ्याचा धोका कोणत्या जिल्ह्याला वर्तवण्यात आलाय, रेड अलर्ट कोणत्या जिल्ह्याला वर्तवण्यात आलाय, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आताच 5 मिनिटांपूर्वी सॅटेलाइटद्वारे संपूर्ण महाराष्ट्राचा एक अधिकृत फोटो काढण्यात आलाय। ज्या फोटोचे चित्र इतकं भयानक आहे ते पाहून हवामान तज्ज्ञांची जसे की पंजाबराव डक यांची सुद्धा झोप उडाल्या, ज्यामध्ये तब्बल 1 नाही 2 नाही तर 1000 किलोमीटर लांबीचा एक वादळी ढग जो सध्याला काळा काळा ढग आहे, ज्यामध्ये भरपूर पाणी भरलंय। तर ही फौज ढगांची महाराष्ट्राच्या हद्दीत शिरताना आणि मुंबईकडून तुमच्या जिल्ह्यामध्ये वेगाने या ठिकाणी येताना या ठिकाणी दिसायला मिळाल्या। हा जो धोका आहे तर तो सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढील 4 तासानंतर आता होणार आहे। पुढच्या 4 तासानंतर पावसाला मोठ्या सुरुवात होईल, त्यानंतर लगेचच वादळी वारा आणि अचानक मध्यरात्रीच्या सुमारास काही भागामध्ये अतिवृष्टी होऊन ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात या ठिकाणी आली आहे। त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये आज भीतीचं वातावरण तयार झालंय। वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 120 प्रति तास किलोमीटर आहे। ही थेट उत्तर भारताकडून महाराष्ट्राकडे आता हा झेपावतोय। अरबी समुद्रातून मुंबईत या ठिकाणी अनेक भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। मुंबईतून डायरेक्ट तुमच्या जिल्ह्याकडे अनेक भागामध्ये या वादळी वाऱ्याचा आणि ढगांचा समूह या ठिकाणी तुमच्याकडे जिल्ह्याकडे येत असल्याचं पाहायला मिळतंय। याच्या आधी इतका लांब लचक वादळी ढग त्या ठिकाणी कधीच पाहिला नव्हता, ज्याचा कहर सध्या या ठिकाणी या 17 जिल्ह्यावर सर्वाधिक पुढच्या 4 तासानंतर या ठिकाणी पाहायला मिळेल। कदाचित तुम्हाला खोटं वाटेल, कारण सध्याला तुम्ही तर म्हणणार की ऊन पडलंय, वातावरण या ठिकाणी पावसाचं नाही, कसं काय या ठिकाणी होणार। तर लक्षात ठेवा, अशाच प्रकारची परिस्थिती या ठिकाणी 15 वर्षाच्या पाठीमागे झाली होती। लोकांना वाटलं होतं पाऊस पडणार नाही, ऊन पडते म्हणल्यावर पाऊस कसं काय येणार, आणि अचानक या ठिकाणी आता या तापलेल्या उन्हाचा तडाखा फटकन फुटला आणि मोठ्या पावसाला सुरुवात झाली। शेतकऱ्यांनी पावसाळ्याचा अंदाज या ठिकाणी घेतला आणि त्या जिल्ह्यामध्ये पाऊस इतका जबरदस्त झाला, गारपीट झाली की यामध्ये अनेक भागामध्ये नुकसान देखील झालं आणि तारांबळ लोकांची उडाली। एकदम मोठ्या पावसाला सुरुवात झाली। ज्यांनी शेती पिकांची या ठिकाणी काळजी मागच्या वेळी घेतली होती त्यांचं पीक वाचलं, परंतु ज्यांनी काळजी घेतली नाही त्यांचं भयंकर नुकसान झालं होतं। त्यामुळे हवामान खात्याने आणि तज्ज्ञांनी आज गंभीर इशारा पुढच्या 4 तासानंतर दिलाय। फक्त तुमच्याकडे 4 तास बाकी आहेत। या 17 जिल्ह्यातील अनेक भागामध्ये अतिवृष्टी, गारपीट आणि वादळी वाऱ्याचा मोठा पाऊस बरसायला या ठिकाणी सुरुवात होईल। 4 तासांमध्ये शेती पिकांची कामे या ठिकाणी तुम्हाला करून घ्यायला सांगितले आहेत। 2026चा पाऊस काळ एकदम कमी आहे अशी बातमी या ठिकाणी कानावर आली असताना, त्या ठिकाणी दुष्काळाची सावट असताना अनेक भागामध्ये मुसळधार धोधो पाऊस या ठिकाणी सुरुवात झाल्या। लक्षात ठेवा, मागच्या महिन्यामध्ये जशा प्रकारे या ठिकाणी पूर येण्याची परिस्थिती झाली होती तशाच प्रकारे या ठिकाणी आता पाऊस पडणार आहे। पाऊस थांबलेला होता, कालपर्यंत ऊन पडलं होतं, परंतु काल रात्रीपासून मोठ्या पावसाला सुरुवात झाल्या। काल ढग आलं होतं, मोठा पाऊस पडलाय, तुम्ही पण बघितलं असणार। अचानक 1000 किलोमीटर लांबीच्या ढगांची एक वादळी साखळी महाराष्ट्राच्या मुंबईकडून या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी आज धडकणार आहे। याचा दणका इतका भयानक असणार आहे, याचा वेग क्षणाक्षणाला या ठिकाणी वाढू लागलाय। त्यामुळे लक्षपूर्वक बातमी या ठिकाणी महत्त्वाची आहे। खास करून आता त्या ठिकाणी पुण्याच्या आता वेधशाळेने सॅटेलाइटवरून पावसाचा नकाशा या ठिकाणी काढलाय। त्यामध्ये या 17 जिल्ह्यांची नावे या ठिकाणी आता सापडली आहेत। या 17 जिल्ह्यांना पुढील 4 तासांमध्ये दुप्पट पटीने पाऊस या ठिकाणी बरसणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। आता आकाश जरी तुम्हाला स्वच्छ वाटत असेल, ऊन पडलंय पाऊस नाही असं वाटत असेल, तरी सुद्धा या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे। कारण पुढील 4 तासानंतर काळे काळे ढग तुमच्या जिल्ह्याच्या वरती तयार होतील, डोक्यावरती तयार होतील। तुमच्या जिल्ह्यामध्ये धो पाऊस पडायला सुरुवात होईल। तुमच्या या जिल्ह्यामध्ये अनेक जिल्हे उद्ध्वस्त होतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 17 जिल्ह्यांना टार्गेट या ठिकाणी पाऊसच करणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी केला आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी केला आहे, कोणत्या 17 जिल्ह्यांची यादी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती या ठिकाणी निर्माण करू शकते। सुपर एलिनोचा तडका कुठे कुठे जिल्ह्यामध्ये बसणार आहे ही बातमी या ठिकाणी नीट ऐका। या व्हिडिओला हलक्यात घेऊ नका, चुकूनही या ठिकाणी स्किप करू नका। मोठं नुकसान या ठिकाणी अनेकांचं होऊ शकतं। तुम्हाला वाटत असेल बाहेर ऊन पडलंय आणि या ठिकाणी काय होणार नाही असं वाटत असेल, परंतु पुढच्या 4 तासानंतर आता महासागरातील एक उष्णतेचा राक्षसी भारतीय हवामान खात्याला गिळून टाकेल असला मोठा या ठिकाणी ढग पुढे सरकू लागलाय।
अरबी समुद्राचा रंग या ठिकाणी काल रात्रीपासून काळाभोर पडलाय. म्हणूनच काल रात्री सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसलाय. आता वापेचे महाकाय डोंगरांना हिमालयी बर्फाळ हवा धडकली आणि हीच धडक या 17 जिल्ह्यांमध्ये आज या ठिकाणी थैमान घालणार. पुढील 4 तास अत्यंत महत्वाचे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदा का पाऊस सुरू झाला तर सलग 12 तास या ठिकाणी पावसाचा खंड पडणार नाही. इतका मोठा पाऊस या ठिकाणी पडेल. तसेच यामध्ये 100 ते आता 120 किलोमीटर लांबीचे आता ढग सुद्धा तयार झालेत. म्हणूनच महाराष्ट्रातील या 17 जिल्ह्यांना सर्वात मोठा रेड अलर्ट देण्यात आलाय. या ढगांची फौज नेमकं कुठेपर्यंत आल्या, गारा पडणार की आबाळ फाटणार, या प्रश्नांची उत्तर सॅटेलाइटच्या फोटोवरून या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. 17 जिल्ह्यांची नावे सांगणार आहे. लक्षपूर्वक ऐका, कारण की आता ही फक्त बातमीच नाही तर निसर्गाचं रौद्ररूप तुम्हाला या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये पाहायला या ठिकाणी मिळू शकतं. सध्या हवामान खात्याकडून आता ही भीती व्यक्त केली जाते. सुपर एल निनो म्हणजे याआधी पावसाचं या ठिकाणी आता एल निनो जो आहे तर तो या ठिकाणी सक्रिय झाला होता. तुमच्या कानावर बातमी पसरली असणार, दुष्काळ पडणार अशा बातम्या पसरल्या होत्या. परंतु अचानक या ठिकाणी आता पावसाला सुरुवात झाल्याची बातमी या ठिकाणी समोर आल्या. पुढचे 3 दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे असणार आहेत. त्यातल्या त्यात आज या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये वाऱ्याचा वेग प्रचंड या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यांची घरं कच्ची आहेत त्यांनी तातडीने सुरक्षित इमारतींचा आढावा घ्या. पश्चिम मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पट्ट्यात अनेक जी आता या ठिकाणी पिके केली आहेत त्यांना या ठिकाणी मोठा धोका असल्याचं सांगण्यात आलंय. अनेकांची वर्षभराची मेहनत रात्रीत माती मोलवण्याची शक्यता आहे. दुसरीकडे विदर्भाचा विचार केला, खानदेशाचा विचार केला तर बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, जळगाव, धुळ्यात विजांचा कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी आता बरसण्याचा अंदाज देण्यात आलाय. सुपर एल निनोचा तडाखा केवळ पाऊसच येत नाही तर त्यासोबत विनाशकारी वादळी वारे वाहून घेतात. त्यामुळे अत्यंत मोठा धोक्याचा इशारा वर्तवण्यात आलाय. तुमच्या जिल्ह्यामध्ये पुढे या ठिकाणी कशा प्रकारची परिस्थिती असणार आहे सर्व काही या ठिकाणी पुढच्या 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगतो बघा. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. हवामान खात्याने दिलेल्या सूचनांचं पालन तुम्हाला नक्की करायला सांगितलंय. विजा चमकत असताना झाडाच्या खाली अजिबात आता उभं राहू नका. घराबाहेर पडणं या ठिकाणी पुढील 4 तासानंतर अनेक जिल्ह्यातील या भागामध्ये टाळायला सांगितलंय. या ठिकाणी निसर्गाच्या पुढे कोणाचं सुद्धा चालत नाही. त्यामुळे लक्ष घ्या. आपण सतर्कता या ठिकाणी बाळगायची आहे. तब्बल 1000 किलोमीटर लांबीचे ढग मुंबईकडून या जिल्ह्यामध्ये पुढे सरकू लागलेत. त्यामुळे गाफील राहू नका. स्वतःची आणि आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्या. हीच वेळ आहे सावध राहण्याची, कारण वादळी वारा या ठिकाणी इशारा नसून निसर्गाचे एक भयानक वास्तव आहे जे आपल्या समोर या ठिकाणी उभं राहिल्याचं आता पाहायला मिळतंय. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये आभाळ पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली त्या जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. लक्षात ठेवा, मागच्या 2-3 आठवड्याच्या पाठीमागे असाच अंदाज पावसाचा देण्यात आला होता, परंतु सर्वांनी त्याला हलक्यात घेतलं. त्यामुळे मोठा पाऊस झाला आणि शेतकऱ्यांची तारांबळ या ठिकाणी उडाल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये मुसळधार पावसाचे आजचे जिल्हे बीड जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, त्यानंतर नांदेड जिल्हा असेल, या पहिल्या 4 जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या. त्यानंतर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या भागामध्ये अनेक ठिकाणी नदीला पाणी पातळीमध्ये भयंकर वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. काही जिल्ह्यामध्ये मागच्या 2-3 दिवसापासून पाऊस या ठिकाणी पडलेला नव्हता. त्या भागामध्ये अतिमुसळधार पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा धोका या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर कोकणातील आता रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग या भागामध्ये आबाळ फाटल्यासारखी परिस्थिती होईल. काही भागामध्ये ढगफुटीची सुद्धा शक्यता यामध्ये आता वर्तवण्यात आल्या. त्यानंतर या ठिकाणी अनेक भागामध्ये बीड, जालना, नांदेड आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लातूर या भागामध्ये अनेक त्या ठिकाणी आता मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या. त्यामुळे काळजी घ्यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही घरी राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे. आतापर्यंत जी पावसाबद्दल तुम्हाला बातमी सांगितली ती एक सूत्रांकडून मिळालेली शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.